नमस्कार, मी डॉक्टर हर्षलता लड्डा, समर्थ IVF औरंगाबाद। आज आपण एक खूपच गुंतागुंतीच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। बऱ्याचदा काय होतं ना, एखादं जोडपं येतं डॉक्टरांकडे आणि मग त्यांच्या बऱ्याच तपासण्या होतात, सगळे इन्व्हेस्टिगेशन होतात हजबंड वाईफचे, आणि मग असं लक्षात येतं की दोघांमध्ये तरी दिसण्याजोगा काही प्रॉब्लेम नाही आहे, तरीही ह्यांना गर्भधारणा होत नाही। मग रोल येतो तो म्हणजे जनुकीय तपासण्यांचा। आता हे नेमकं काय आहे? आपलं जे शरीर असतं ना, ते बऱ्याच जनुकांपासून बनलेलं असतं। बऱ्याचदा त्या जनुकांमध्ये आणि गुणसूत्रांमध्ये काही विशिष्ट प्रकारचे दोष असतात की ज्याच्यामुळे बऱ्याचदा गर्भधारणेला अडचणी निर्माण होतात। तर ह्या जनुकीय दोषांचा परिणाम पुरुषांवर तसेच स्त्रियांवर दोघांवरही होतो। सदोष जनुकांमुळे बरेचसे आजार होतात, ह्याबद्दलची माहिती जनसामान्यांमध्ये आहे, पण बऱ्याचदा सदोष जनुकांमुळे वंध्यत्व देखील येतं, ह्याबद्दलची माहिती खूप कमी लोकांना आहे। त्यामुळेच आपण ह्याच्याबद्दल आज थोडक्यात जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण पुरुषांमधील जनुकीय दोष आणि वंध्यत्व ह्याच्याबद्दल माहिती घेऊयात। आता पुरुषांमध्ये कुठल्या पुरुषांमध्ये जनुकीय तपासण्या करणे गरजेचे आहे हे आपण एक पद्धतीने आपण बघूयात। ते ज्यांच्या वीर्यात शुक्रजंतूंचं प्रमाण खूप कमी आहे किंवा सदोष शुक्रजंतू जास्त प्रमाणात आहेत, किंवा ज्यांच्या वीर्यामध्ये शुक्रजंतूंचं प्रमाण अगदी 0 आहे, किंवा शुक्रजंतूंची पळण्याची जी क्षमता आहे ती खूप कमी आहे, किंवा एखाद्या पुरुषाचं जेव्हा DNA फ्रॅगमेंटेशन आपण करतो तो इंडेक्स जर खूप जास्त प्रमाणात असेल, तर अशा पुरुषांमध्ये जनुकीय तपासणींचं फार महत्त्व आहे। वंध्यत्वास कारणीभूत असणारे जनुकीय आजार कुठले कुठले आहेत ते आपण बघूयात। पहिलं आहे क्लीनफिल्टर सिंड्रोम। क्लीनफिल्टर सिंड्रोममध्ये पुरुषाच्या वीर्यामध्ये शुक्रजंतू अजिबात नसतात, त्यांचे अंडाशय हे खूप लहान असतात, त्यांच्या जांघेतले बगलेतले केस, चेहऱ्यावरचे केस ह्यांचंही प्रमाण खूप कमी असतं। दुसरं आहे सिस्टिक फायब्रोसिस जीन म्युटेशन। हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे। ह्यामध्ये शुक्रजंतूंना अंडाशयातून वाहून नेणारी जी नलिका असते ती अस्तित्वात नसते, त्यामुळे अशा पुरुषांच्या शुक्रजंतूंचं प्रमाण जे असतं वीर्यातलं ते अगदी नील म्हणजे 0 असतं। तिसरं आहे Y क्रोमोझोम मायक्रोडिलिशन। ह्यामध्ये शुक्रजंतू तयार होण्याचं जे प्रमाण असतं ते पण खूप कमी असतं आणि शुक्रजंतू जे असतात ते सदोष असतात, त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये गर्भधारणा होण्यासाठी प्रॉब्लेम येतात। पुढचा प्रॉब्लेम आहे क्रोमोझोमल ट्रान्सलोकेशन। ह्यामध्ये बऱ्याचदा वीर्यात शुक्रजंतूंचं प्रमाण अगदी 0 असतं किंवा कमी असतं, किंवा त्यांची पळण्याची क्षमता कमी असते, किंवा काही व्यक्तींमध्ये शुक्रजंतू हे अगदी नॉर्मल असतात, पण त्यांच्यापासनं जेव्हा जी गर्भधारणा होते त्या गर्भधारणेत गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते। आता आहे नूनान सिंड्रोम। ह्या सिंड्रोममध्ये जे अंडाशय असतात ते अंडकोशात नसून ते जांघेत किंवा पोटातच अडकलेले असतात, त्यामुळे देखील अशा पुरुषांमध्ये वंध्यत्व येतं। आता हे झाले पुरुषांमधील सदोष जनुकीय प्रॉब्लेम। आता पुढे आपण बघूयात महिलांमधली कारणं काय काय आहेत ती। आता महिलांमधलं पहिलं कारण आहे डिलिशन। डिलिशन म्हणजे गुणसूत्रांमधला एक भाग जो असतो तोच मुळात ॲब्सेंट असतो। दुसरं आहे ट्रान्सलोकेशन। ट्रान्सलोकेशनमध्ये एका गुणसूत्राचा एक भाग दुसऱ्या गुणसूत्राला जोडला गेलेला असतो। त्याच्यानंतर आहे म्युटेशन। म्युटेशनमध्ये बऱ्याचदा गुणसूत्रांचे जी अरेंजमेंट असते, DNAची जी अरेंजमेंट असते त्याच्यात घोळ झालेला असतो, त्यामुळेही बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो। नंतर आहे ॲन्युप्लॉयडी। ॲन्युप्लॉयडीमध्ये एखादं गुणसूत्रांचं प्रमाण जे आहे नॉर्मलपेक्षा जास्त असतं किंवा कमी असतं। त्याच्यानंतर येतं इन्व्हर्जन। इन्व्हर्जन म्हणजे एखादं गुणसूत्र जे सुलटं असायला पाहिजे ते बऱ्याचदा उलट्या डायरेक्शनमध्ये असतं। तर ह्या सगळ्या कारणांमुळे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये देखील गर्भ राहण्यासाठी अडचणी येतात, किंवा गर्भधारणा झाली तर वारंवार गर्भपात होण्याची शक्यता असते। आत्तापर्यंत जी आपण पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील सदोष जनुकांबद्दल माहिती घेतली, ह्याबद्दलची इत्थंभूत माहिती करून घेणं फार गरजेची आहे, कारण ह्या माहितीद्वारे आपण पुढे त्या कपलमध्ये कुठल्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला हवं, सो दॅट त्यांना मॅक्सिमम बेनिफिट होईल हे आपल्याला कळू शकतं। तसंच बऱ्याचदा जर खूप जास्त मोठा प्रॉब्लेम असेल किंवा तो करेक्टेबल प्रॉब्लेम नसेल, किंवा त्या प्रॉब्लेममुळे पुढे चालून होणारं बाळ देखील
अपंग किंवा जनुकीय दोष असणारं होणार असेल तर अशा जोडप्यांमध्ये बऱ्याचदा दात्यांचे शुक्रजंतू किंवा स्त्रीबीज वापरायची देखील गरज पडू शकते। विविध माहितीसाठी समर्थ IVFच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।